विदर्भ न्यूज 365 मध्ये मी सुनील भोळे आपलं स्वागत करतो. व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला सातत्याने प्रत्येक क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींची ओळख करून देत असतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर समीर पाठक. डॉक्टर समीर पाठक ओकार हे जगप्रसिद्ध हॉस्पिटलच्या चेअरमनल्या नागपूर विभागामध्ये कार्यरत आहेत आणि हृदयरोग सर्जन म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे. आज डॉक्टर साहेबांशी आपण हृदयरोग सर्जरी आणि त्या संबंधित अनेक घटनांवर प्रकाश टाकणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब, सगळ्यात पहिल्यांदा एक सर्वसामान्य प्रेक्षकांना आणि आपल्याला सगळ्यांना पडणारा प्रश्न असतो की हार्ट अटॅक जेव्हा येतो आणि त्यानंतर मग आल्यानंतर पहिला स्टेप म्हणजे अँजिओग्राफी, करेक्ट, त्यानंतर अँजिओप्लास्टी, बरोबर, हे सगळं सुरुवात होते आणि त्यानंतर पेशंट कन्फ्यूज असतो की नेमकं आता आपण काय करतात, नातेवाईक कन्फ्यूज असतात, बरोबर. त्यानंतर डॉक्टर चेक करतात आणि त्यानंतर सांगतात की तुम्हाला आता याची शस्त्रक्रिया करावी लागणार या संदर्भात. तर हा डायग्नोसिस झाल्यानंतर शस्त्रक्रियेपर्यंत पेशंट पोहोचतो, ती शस्त्रक्रिया करायची वेळ कधी येते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जे म्हणाला की सगळ्यात पहिले आपण पेशंटची अँजिओग्राफी करतो, तर अँजिओग्राफीमध्ये आपल्याला हे कळतं की जे हृदयाचे रक्तवाहिन्या आहेत त्याच्यात किती ब्लॉक्स आहे. आणि हे जे 3 रक्तवाहिन्या मेन हृदयाचे असतात, त्या तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये जर खूप सारे ब्लॉकेजेस असले तर अँजिओप्लास्टी सगळी जगे म्हणजे प्रत्येक जागी स्टेंट टाकणं हे पॉसिबल होत नाही. अशा पेशंट्सला ओपन हार्ट सर्जरी किंवा बायपास सर्जरी ज्याला आपण म्हणतो त्याची गरज पडते आणि तेव्हा माझा रोल या हार्ट डिझीजमध्ये सुरू होतो. सर, त्यापूर्वीच एक तुम्हाला असं विचारायचं आहे की स्टेंट हा शब्द सातत्याने ऐकतो. करेक्ट. आणि स्टेंटमध्ये पण असं आम्ही ऐकलेलं आहे, यातलं तुम्ही त्याच्यात प्रकार टाकू शकता. बऱ्याचदा अशा आम्ही जेव्हा पेशंटची चर्चा करतो या संदर्भामध्ये तेव्हा ते सांगतात की असं त्यांना असं विचारतं की हा इम्पोर्टेड टाकायचा की इंडियन टाकायचा, बरोबर. तर असा काही प्रकार असतो का खरं? नाही, बिलकुल असतो. इम्पोर्टेडही आहे, इंडियनही आहे. एक काय फरक असतो? बेसिकली ज्याच्यात जे औषध आहे, 2 प्रकारचे मेन स्टेंट असतात. एक ज्याच्यात औषध आहे, जे हळूहळू ते औषध लीक होत राहतं आणि त्याच्यात स्टेंट ब्लॉकेजेसचे चान्सेस खूप कमी होतात. असा स्टेंट ज्याला बेअर मेटल स्टेंट म्हणतात, ज्याच्यातून औषध लीक नाही होत आहे, त्याचे पुन्हा ब्लॉक व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर जे हे लीक करणारे जे औषधांचं जे स्टेंट आहेत ते थोडेसे महाग येतात, पण त्यांची क्वालिटी डेफिनेटली चांगली असते. बिलकुल. पण मग एक लेमॅन हा स्टेंट हा जो टाकता हा शब्द म्हणत असतो, पण तो स्टेंट ऍक्च्युअली वर्क काय करतो? स्टेंट बेसिकली काय करतं की हे जे आपले कार्डिओलॉजिस्ट आहेत अँजिओग्राफी करतात आणि त्याच्यात दिसतं की आपल्याला 1 किंवा 2 स्टेंट आहे टाकायचे आहेत आणि ब्लॉकेज टाईट आहे, खूप सिग्निफिकंट आहे. तर अशा वेळेस ती जे स्टेंट आहे ते हृदयाच्या धमनीच्या आतमधून जाऊन त्याला ओपन करतं, ब्लॉकेजला कम्प्लिटली त्याला ओपन करतं. याच्या व्यतिरिक्त आम्ही जे ऑपरेशन करतो ज्याला बायपास ऑपरेशन म्हणतात, त्याच्यात आपण ते ब्लॉकेजला ओपन नाही करत, त्याला नवीन रस्ता बनवतो रक्त जाण्यासाठी. म्हणजे जसं सरकार बायपास रोड बनवते तसं मी हृदयात बायपास. ऑपरेटिव्ह पार्ट म्हटलं की कुठल्याही नॉर्मल पेशंटला एक भीती वाटते, नातेवाईकांना. बिलकुल बिलकुल. आणि हा डिसिजन साधारणतः कधी घेतला जातो की आता ऑपरेट करणं मस्ट आहे? जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये खूप सारे ब्लॉकेजेस आहेत तर बायपास ऑपरेशन हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि जसं तुम्ही म्हणाले की पेशंट घाबरतो, ऑब्वियस आहे. कोणतंही ऑपरेशन म्हटलं की पेशंटला थोडीशी भीती वाटते, पण आजकालचे जे बायपास ऑपरेशन आम्ही करतो त्याच्यात ऑलमोस्ट 99% सक्सेस रेट आहे. 99%. आणि पेशंट स्वतःहून 3ऱ्या दिवशी चालायला लागतो. बिलकुल. ऑपरेशनच्या 4 तासानंतर तो संध्याकाळी ICU मध्ये चहा पित असतो. ग्रेट. म्हणून घाबरायचं काहीही कारण घाबरण्यालायक 10 वर्ष आधी डेफिनेटली होता, पण आता टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली आहे
आणि इतके चांगले चांगले नवीन इन्स्ट्रुमेंट्स आले आहेत की ही ऑपरेशन जे आहे हे अतिशय सक्सेसफुल झालं आहे आणि 6व्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होऊन घरी जातो. ॲब्सोल्युटली. आणि हे करताना असं विचारत असत तुम्हाला की कार्डियक सर्जरी तुम्ही लोक हे करता आणि दुसरं एक आम्ही नेहमी ओपन हार्ट सर्जरी शब्द अनेक लोकांनी अनेक वेळा ऐकला आहे. करेक्ट. या दोन मध्ये काय फरक आहे? ओपन हार्ट सर्जरी आपण हा जो टर्म दिलेला आहे तो त्या ऑपरेशनने दिला आहे जिथे हृदयाला आपण कम्प्लिटली बंद करतो. असे 2 प्रकार आहेत. एक जेव्हा हार्टच्या आतमधले व्हॅल्व्ह म्हणजे जे आपण व्हॅल्व्ह म्हणतो त्याला जर रिप्लेस करायचं आहे, बदलायचं आहे, किंवा लहान मुलांच्या हृदयामध्ये होल असतात. अनेकदा असं डायग्नोसिस होतं की याला जन्मताच होल आहे. करेक्ट करेक्ट. आणि मग ती मुलांना त्रास सुरू होतो कुठेतरी. बिलकुल बिलकुल. मग डॉक्टरकडे देत आणि मग एक्झॅक्टली हे अशामध्ये सर्जन नेमका रोल काय? अशा केसेसमध्ये आपल्याला हृदयाला कम्प्लिटली बंद करायचं असतं. कारण की जी शस्त्रक्रिया आहे ती हार्टच्या आतमध्ये होणार आहे. तर हार्ट जेव्हा पंप करताय तेव्हा आपण ऑपरेशन करू शकत नाही. अशा वेळेस जेव्हा आपण हार्टला बंद करतो तर आपल्या हृदयाचं आणि फुफ्फुसाचं म्हणजे लंग्सचं काम एक मशीन करते. त्या मशीनचं नाव आहे हार्ट लंग मशीन. हां. आणि जितक्या वेळ आपलं ऑपरेशन चालू आहे तितक्या वेळ ते हार्ट आपलं बंद असतं आणि एकदा ऑपरेशन कंप्लीट झालं की पुन्हा ब्लड आम्ही त्या मशीनमधून हार्टमध्ये डायव्हर्ट करतो आणि हळूहळू आपलं हार्ट पुन्हा चालू होतं. या ऑपरेशनला ओपन हार्ट ऑपरेशन असं म्हणतात. आणि तो अजूनही प्रचलित आहे. त्या सगळ्या गोष्टी प्रचलित आहे. आणि बायपास ऑपरेशन आजकाल या प्रकारे केल्या जात नाही. बायपास ऑपरेशनमध्ये तुम्ही ऐकलं असेल ज्याला बीटिंग हार्ट ऑपरेशन असं म्हणतात. म्हणजे काय की या हृदयाला बंद करायची गरज नाही. वाईल वर्किंग म्हणजे हार्ट आपलं काम करताय, ते आपलं पंप करताय ब्लड आणि आम्ही त्यावेळेसच त्या हार्टवर आपलं बायपास ऑपरेशन कंप्लीट करतो. याच्यासाठी ऑब्व्हियसली आम्हाला काही स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स लागतात आणि छोटासा भाग जो आहे हृदयाचा त्याला स्टेबल करण्यासाठी म्हणजे तो जास्त हालत नाही अशा स्टेबलाइज करण्यासाठी स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स आम्ही यूज करतो आणि बीटिंग हार्टमध्येच ऑपरेशन कंप्लीट करतो. त्याच्यामुळे ऑपरेशनचे रिझल्ट्स खूप चांगले झाले. पेशंटला जास्त वेळ व्हेंटिलेटरवर राहायची गरज पडत नाही आणि रिकव्हरी खूप फास्ट होते. डेफिनेटली. सर आणखी एक प्रश्न असा विचारायचा होता की आजकाल बऱ्याच ठिकाणी रोबोटिक सर्जरीचा शब्द वापरला जातो. बरोबर. तर हा रोबोटिक सर्जरी नेमका काय प्रकार किंवा हृदयाच्या संदर्भात त्याचा काही उपयोग करता येईल का? हृदयाच्या संबंधात उपयोग होऊन राहिला आहे पण देशात आणि आपल्या पूर्ण जगात खूप कमी सेंटर्स आहे जिथे हे अवेलेबल आहे. याचे डॉक्टर्सचीच गरज पडते. फक्त एवढंच आहे की छोटे छोटे होल्समधून ऑपरेशन कंप्लीट होतं पण त्या इक्विपमेंटचा कॉस्ट खूप जास्त आहे. त्याचे ट्रेनिंग सेंटर्स खूप कमी आहे. इंडियामध्ये एकही ट्रेनिंग सेंटर नाही. तर जितके डॉक्टर्स 2-4 मोजके आहेत इंडियामध्ये ते सगळ्यांनी बाहेर जाऊन विदेशात जाऊन ट्रेनिंग घेतली आहे. रोबोटिक सर्जरीची अरेंजमेंट आपल्या इथे आहे का? नाही, कुठेच नाही. आणखी विचारत होतं की सर या वॉल सर्जरी हा जो प्रकार आहे वॉल सर्जरी म्हणजे वॉलची सर्जरी आपल्या इथे सातत्याने होते का आणि ती कशासाठी करायला? बिलकुल. आपण रेग्युलरली ती ऑपरेशन करतो. आणि व्हॅल्व म्हणजे काय एक झडप आहे. आपल्या हार्टमध्ये 4 वेगवेगळे कमरे असतात, चेंबर्स असतात आणि एक चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये जेव्हा ब्लड जातं तर तिथे एक दरवाजा असतो त्याला आपण व्हॅल्व म्हणतो. व्हॅल्वचं काम हे असतं की एका चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये ब्लड गेलं की ते बंद होऊन जातं. एका डायरेक्शनमध्ये ओपन होतं आणि दुसऱ्या डायरेक्शनमध्ये बंद होतं. जेव्हा हे ओपनिंग छोटं होऊन जातं किंवा व्हॅल्व लीक करायला लागतो तेव्हा त्याला रिप्लेस म्हणजे बदलायची गरज पडते. हां. तर हा जरा वॉल रिप्लेसमेंटचा आता मला एक विचारायचं सर की या सर्जरी ज्या तुम्ही लोक करता हा एक म्हणजे सामान्य माणसाकरता एक मिराकल असतं कारण त्याच्या बियॉन्ड बुद्धीच्या पलीकडचं ते असतं आणि डॉक्टरला देवदूत तेव्हाच लोक मानतात जेव्हा त्यांना ते प्रत्यक्ष पडतं की आपण डॉक्टरांच्या समोर आणि त्यानंतर त्यांचा जीव त्याच्यातून एस्केप होतात त्यांना. मला असं विचारायचं आहे की तुम्ही वोकार्ड सारख्या जगविख्यात संस्थेचे निगडीत आहात
आजही वोकाड हा एक फार परवलीचा शब्द मानला जातो. म्हणजे वोकाड हा लास्ट वर्ड मानला जातो विदर्भात, बहुतेक ठिकाणी आम्ही ऐकतो नेहमी. तर वोकाडच का, आणि तुम्ही वोकाड संबंधित वोकाडचं असं काय वैशिष्ट्य आहे की त्यामुळे लोक वोकाडला प्रिस्क्राईब करतात? जर तुम्ही वैशिष्ट्य म्हणाल तर 2-3 पॉईंट्स आहेत ज्याचे मी हायलाईट करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे हे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स एकाच रूफच्या अंडर आहेत. त्याच्यामुळे हृदयाच्या पेशंटला काही दुसरे प्रॉब्लेम्स असले, किडनीचा प्रॉब्लेम असला, लिव्हरचा प्रॉब्लेम असला किंवा कधी ब्रेनचा प्रॉब्लेम असला तरी आम्हाला धावत पळत दुसरीकडे जायची, दुसऱ्या डॉक्टरांना बोलवायची गरज पडत नाही. पेशंटला एकाच हॉस्पिटलमध्ये सगळ्या स्पेशलिस्टचं ट्रीटमेंट इमिजिएटली मिळून जातं. हे एक खास स्पेशालिटी. दुसरं म्हणजे क्वालिटी ऑफ केअर. म्हणजे ज्या प्रकारची केअर आम्ही देतो मला नाही वाटत जवळपासच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये या प्रकारचं आहे. हां, जसं तुम्ही रिलेटेड मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे. बिलकुल. की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स लाईक वोकाड, करेक्ट, एक सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे की हे खूप प्रचंड महागडं आणि काहीतरी आपल्या बियॉन्ड बजेट वगैरे असतं. तर तुम्ही याच्याबद्दल काय म्हणता? बिलकुल, मी हे मान्य करतो आज टी व्हीवर सगळ्यांच्या समोर की हो, आमचं हॉस्पिटल एक 5 ते 10% महागडं असेल. डेफिनेटली आहे. पण त्याचे कारणही, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे क्वालिटी जी आम्ही सर्व्हिस देतो ती खूपच चांगली. सेकंडली, जर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलशी कम्पेअर कराल तर आम्ही समजा एक साधारण म्हणा की बायपास ऑपरेशनचे आम्ही म्हटलं की 2 लाखात पॅकेज आहे कम्प्लीट. तर हां, अतिशय महत्त्वाचा. तर या पॅकेजमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे? या पॅकेजमध्ये ऑपरेशनचा खर्च, ICUचा खर्च, फिजिओथेरपी, फूड, सगळे जितके इन्व्हेस्टिगेशन झाले ते सगळे औषधं. म्हणजे तुम्ही पेशंटला हॉस्पिटलमध्ये सोडा आणि 6व्या दिवशी घ्यायला येऊन जा, या प्रकारची सर्व्हिस आम्ही देतो. एकाही नातेवाईकाला बाहेरून एकही इंजेक्शन किंवा औषध आणायची गरज पडत नाही. इवन ब्लड पेशंटला लावावं लागलं तर पेशंटच्या रिलेटिव्हला, कोणत्याही नातेवाईकाला धावायची गरज पडत नाही. ते सगळंच इनहाऊस आहे, आतमध्येच आहे आणि आम्हीच प्रोव्हाइड करतो. हेच तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलशी कम्पेअर कराल, ते म्हणतील नाही आम्ही हे 2 लाखाचं ऑपरेशन 1.25 लाखात करतो. पण रोज नातेवाईकाला चिठ्ठी लिहून देतील की औषधं घेऊन या, काही घेऊन या. पण शेवटी काय, रिलेटिव्ह पेशंट कधी ते कॅल्क्युलेट करत नाही की आपण बाहेरून किती खर्च केला आणि हॉस्पिटलचा किती खर्च केला. तर क्वालिटी ऑफ केअर आणि ही जी पॅकेज सिस्टम आहे ज्याच्यात सगळं काही इन्क्लुडेड आहे, हे वोकाडचं स्पेशालिटी. आणि पोस्ट ऑपरेटिव्ह नंतर पेशंटसाठी वोकाड काही करतात का? फॉलोअपसाठी किंवा त्याला आणखीन काय असेल? फॉलोअप पहिले 2 ऑपरेशनच्या नंतरचे जे फॉलोअप असतात ते बिलकुल फ्री असतात. ॲब्सोल्युटली. आणि जसं आता मी अमरावतीला येतो OPDला, मी जबलपूरलाही जातो, मी सतनालाही जातो, मी अकोल्यालाही जातो. तर आम्ही स्पेशालिटी इथे घेऊन येतो आणि इथेच पेशंटला फॉलोअपमध्ये पाहतो. तर म्हणजे लांबचे पेशंट असले तर त्यांना ऑल द वे अकोल्यावरून, मूर्तिजापूरवरून, जबलपूरवरून नागपूर यायची गरज पडत नाही. आम्हीच इथे फॉलोअप त्यांना देतो. सर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही शेवटचा प्रश्न की तुम्ही पेशंटसाठी ज्यांना कोणाला डायग्नोसिस केलेलं आहे आणि त्यांना सल्ला दिलेला आहे की तुम्ही गो फॉर सर्जरी, तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिले मी हे सांगेल की घाबरण्याचं काहीही कारण नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑपरेशन म्हटलं की माणूस थोडासा दचकतो, भीती वाटते, माझं हार्ट कापल्या जाणार, हे हाड कापल्या जाणार. पण असं काहीही त्रास लॉंग टर्ममध्ये होत नाही. अँजिओप्लास्टी वर्सेस बायपास ऑपरेशन ही जी भीती माणसांमध्ये म्हणजे निर्माण झाली आहे, याचं काहीही कारण नाही आहे. ऑपरेशन तेव्हाच केलं जातं जेव्हा खरंच गरज असेल. जर गरज नसेल तर कधीही ऑपरेशन आम्ही ॲडवाईस करत नाही. एक खूप महत्त्वाची गोष्ट राहिलीच आपली सांगायची की आमच्या हॉस्पिटलमध्ये वोकाडमध्ये एक हार्ट टीमचा कन्सेप्ट आहे. तो असा की कार्डिओलॉजिस्ट जे बायपास ऑपरेशन नाही करत पण अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी करतात ते आणि सर्जन माझ्यासारखे, आम्ही बसून कोणत्याही पेशंटबद्दल डिसाईड करतो
ओके. की या पेशंटसाठी इतके ब्लॉकेजेस आहेत, तर बेस्ट ट्रीटमेंट काय. म्हणजे जेव्हा पेशंटला आम्ही ॲडवाईस देतो तर तो हॉस्पिटलमधून कधीही कोणती दुविधा घेऊन जात नाही. पीस माइंडमध्ये राहतच नाही. हां, तर त्याच्यामुळे एक हार्ट टीमचा जो कन्सेप्ट आहे तो पेशंटलाही खूप कॉन्फिडन्स देतो की हां, मी कार्डिओलॉजिस्टलाही भेटलो, मी सर्जनलाही भेटलो आणि ही ट्रीटमेंट माझ्यासाठी बेस्ट आहे आणि कमीत कमी रिस्क आहे. त्याच्यामुळे केव्हाही कोणालाही जर बायपास ऑपरेशन आम्ही ॲडवाईस केलं आहे तर ते खरंच त्याच्यासाठी बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट आहे म्हणूनच ॲडवाईस केलं आहे. आणि जसं मी सांगितलं की ऑलमोस्ट 99% रिझल्ट आमचे आहेत, त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही ऑपरेशनच्या नंतर 3ऱ्या दिवशी ICUमध्ये चालायला लागता आणि 6व्या दिवशी पूर्ण पॅकेज कंप्लीट घेऊन डिस्चार्ज होऊन घरी जाता. डॉक्टर साहेब, थँक्यू. तुम्ही अत्यंत तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आणि एवढ्या घाईमध्ये इथे येता आणि सातत्याने तुम्ही येत असता. मी सगळ्यांना अपील करेन की ज्यांना कोणाला असं वाटतं त्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यायला जरूर यावं आणि या संदर्भात त्यांना काही इन्क्वायरी असेल तर डॉक्टर दर तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शनिवारी अवेलेबल असतात, तेव्हा तिचा संपर्क करावा. डॉक्टर, आमच्या विदर्भ न्यूज चॅनलच्या वतीने मी आपले आभार मानतो. आणि पुन्हा भविष्यात कधी एकदा तुम्हाला आमच्या कोणाला गरज पडली तर आम्ही नक्की तुमच्याशी संपर्क. जरूर. थँक्यू. नमस्कार.